तर आजची माहिती जी आहे आपण ती श्री तुळजाभवानी माता मंदिराबद्दल देणार आहोत, जे की नांदेडच्या गोदावरी ताटाला आहे. तर मंदिरला कसं पोहोचायचं ते रस्ता आपण दाखवणार आहोत. तर हा जो समोर दिसतोय तो शनी मंदिर आहे, जुना मोंढा नांदेड परिसरातलं. आणि तिथून राईट घेतलं तर आपल्याला श्री माता तुळजाभवानी मंदिरला जायला रस्ता आहे. हा नांदेडच्या स्मशानभूमी जवळचा एक ब्रिज आहे, जे की आपल्याला रस्त्यात लागतो. या ब्रिजवरून सरळ गेलो तर आपल्याला समोरच गुरुद्वारा लंगर साहेब दिसत आहे. थोडं पुढं आपण जर गेलो तर इथून बघा, हा गुरुद्वारा लंगर साहेबला जायचा रस्ता आहे सरळ. आणि हे आलं आपलं श्री माता तुळजाभवानी मंदिराचं कमान. इथून मंदिराला जायला एंट्री आहे. हा शनी मंदिर आहे एंट्रन्सलाच. आणि हा आपला मेन तुळजा माते भवानीचं मंदिर आहे. हे आपण बघू शकता तुळजाभवानी मातेचं मंदिर. तर आपण मंदिराच्या आत आलेलो आहोत, श्री तुळजाभवानी माता मंदिर नांदेड. आणि हे आमचे आजोबा आहे, जे गेल्या 35 वर्षापासून मातेची सेवा करत आहे, तुळजाभवानी माताची. 1990ला मंदिराची स्थापना झाली. तर मंदिरचे पुजारी आणि सर्व करता धरता हे आमचे आजोबाच आहे, श्री रमेशलाल पापालाल राठोर. आणि स्वतः हे 1 मे 1990ला हा देऊळ स्थापन केलं. इथे राहतो. अच्छा. रोजची आरती सेवा पूजा चालूच राहते. पौर्णिमेला भंडारा असते, कोजागिरी पौर्णिमेला मोठा भंडारा. अच्छा. और नांदेड़ के लोगों से विनंती है कि यहाँ आके मंदिर में माता की सेवा करें. मंगलवार को यहाँ पे महाप्रसाद और पूजा होती है. और जैसे कि यहाँ के जो पुजारी है रमेशलाल पापालाल राठौर, इन्होंने बताया यहाँ पर कई सारी पूजाएं महाप्रसाद का आयोजन किया जाता है. तो आप सभी जो श्रद्धालु हैं उनसे विनंती है कि यहाँ आकर आप माता की सेवा में अपना योगदान दें. अंबाबाई गोंधळाला